सुधारणा झाली, बऱ्याच महिलांनी व्यवसाय सुरू केले. माझं एकच म्हणणं आहे, बचत गट म्हणजे केवळ पैशांची बचत नाही, हा आहे विश्वासाचा गट, एकतेचा गट. कसं बाहेर कशा वस्तू विकल्या जात्या, आपल्या मालाची क्वालिटी कशी आहे, आपले बोलण्याचं कौशल्य बघितलं जातं, त्यानुसार आम्ही काम करायला सुरुवात केली. आम्ही नक्की एक दिवस आमचा व्यवसाय मोठा करणार. कुणी उपासक, कुणी तपस्वी, कुणी साधक, शिल्पकार हो सारे कल्प, शिल्पकार हो सारे कल्प. जीवन या समरा, जीवन या समरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुद्रा. इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना. इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम चले नेक रास्ते में, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना. दूर ज्ञान के हो अंधेरे, तू हमें ज्ञान की रोशनी दे. हर बुराई से बचते रहे हम, जितनी भी दे भली जिंदगी दे. वैर होना किसी का किसी से, भावना मन में बदलेगी होना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे न दाता, मन का विश्वास कमजोर होना. हम न सोचे हमें क्या मिला है, हमने सोचे किया क्या है अर्पण. फूल खुशियों के बाटे सभी को, सबका जीवन भी बन जाए मधुबन. अपनी करुणा का जल तू बहा के, कर दे पावन हर एक मन का कोना. हम चले नेक रास्ते पे, हमसे भूल कर भी कोई भूल होना. इतनी शक्ति हमें दे दाता, मन का विश्वास कमजोर होना. मन का विश्वास कमजोर होना, मन का विश्वास कमजोर होना. एकजुटीच्या जोरावर संसाराची घडी बसवली, एकजुटीच्या जोरावर संसाराची घडी बसवली. हिम्मत, जिद्द आणि मेहनत हाच त्यांचा खरा दागिना, हिम्मत, जिद्द आणि मेहनत हाच त्यांचा खरा दागिना. बचत गटाच्या माई बहिणींना आमचा मनापासून सलाम. बचत गटाच्या माय बहिणींना आमचा मनापासून सलाम. भगिनींनो, आज ग्रामीण भागातील महिलांचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम आज या बचत गटाच्या समूहातून आपल्या ह्या सर्व CRP ताई करत आहेत. त्यांच्या या कार्याला तोड नाही. महिलांच्या बचत गटाची मासिक सर्वसाधारण सभा कशी घ्यावी, बचत गटाचे कर्ज नियम व बँकेचे कर्ज कसे घ्यावे, असे कसे फेडावे, ह्या CRP ताई आपल्याला पर्यंत पोहोचण्याचे व आपल्या उद्योगधंद्याचा चालना देतात. आमच्या निमगाव खैरी येथील CRP ताई काळे मॅडम 2013 पासून आमच्या गावातील गट चालवत आहेत. आजपर्यंत त्यांनी गावात एकूण 80 बचत गट तयार करून त्यांनी सर्व बचत गटातील महिलांना संधी रांधा वाडा आणि उष्टी काढा या व्यतिरिक्त त्यांना काम दिले आहे. हे थोडक्यात बोलायचे, सगळ्यांना चान्स मिळाला पाहिजे म्हणून. पुढचे ताई पुष्पाताई बाळासाहेब थोरात. मी पुष्पा बाळासाहेब थोरात, राहणार निमगाव खैरी, तालुका श्रीरामपूर, जिल्हा अहिल्यानगर.
खरं तर सांगायला खूप आनंद वाटतो. आज मला जी बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानते. मी एक सर्वसाधारण महिला आहे. माझा स्वतःचा व्यवसाय म्हणजे लेडीज शॉपिंग, कॉस्मेटिक ज्वेलरी. मी वर्षातले 360 दिवसापैकी 300 दिवस रोज बाहेर असते, पण कधीही स्टेजवरती न बोलल्यामुळे मला खूप भीती वाटत आहे. पण ज्यावेळेस महिला स्वतः बाहेर जाऊन व्यवसाय करतात आणि जे काय कष्ट होतात ते मी स्वतः अनुभवी. मला माझ्या घरचे किंवा बाहेरचे समाज खूप नाव ठेवत होता का बाहेर जाऊन व्यवसाय करणं, बाजारात बसणं हे काय स्त्रियांचं काम आहे का. पण मग मी ह्या लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देता माझ्या व्यवसायाची हळूहळू प्रगती करत गेले आणि आज मी बचत गटाच्या माध्यमातून माझ्या व्यवसायाला खूप अशी ग्रोथ मिळालेली आहे. आणि खरंच सांगायचं म्हणजे मला महिलांना आज आनंद वाटेल, कारण की बचत गट हा एक असा प्लॅटफॉर्म तुम्हाला मिळालेला आहे, त्याचा तुम्ही भरभरून आनंद घ्या असं मला वाटतं. कारण की मी माझ्या स्वतःच्या आयुष्यात जे दुःख सहन केलेले, संघर्ष केलेला आहे हे शब्दातही सांगता येणार नाही. कारण की ज्यावेळेस व्यवसाय उभा करायचा म्हणजे काय, पैसे असूनही काही वेळेस कस्टमर डेव्हलप कसे करायचे, कस्टमरांशी बोलायचं कसं, ह्या सगळ्या गोष्टीचा खूप म्हणजे खूप अभ्यास लागावा लागतो. गेल्या 14 ते 15 वर्षापासून मी या क्षेत्रात आहे. मला आज माझा व्यवसाय घरी लेडीज शॉपिंग आहे. जाता जाता मी एवढेच सांगेल का एकत्र तर सर्वत्र बचत गट म्हणजे हा एक छान असा प्लॅटफॉर्म सरकारने आपल्याला हे केलेला आहे. त्याचा भरभरून असं महिलांनी फायदा करून घ्यावा असं मला वाटतं. व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, सर्व आपल्या CRP ताई यांना माझा नमस्कार. आज आपण सह्याद्री प्रभात संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा यासाठी एकत्र जमलेलो आहोत. आज आपण सर्व बचत गटामध्ये आलो. आपल्याला सुरुवातीला फक्त बचत गट म्हणजे 200 रुपये किंवा 100 रुपये आपण बचत करतोय बँकेमध्ये इथपर्यंतच आपली ओळख होती. पण जेव्हा आपल्याकडं उमेद ही संस्था आली, उमेदचं म्हणजे नाही का क्षितिज नवे विश्वास नवा, आपल्याला एक नवीन विश्वास आपल्यामध्ये निर्माण झाला. आपल्यामध्ये आपली एक स्वतःची नवीन ओळख झाली. बचत गटानंतर आपण ग्रामसंघ स्थापित केला. ग्रामसंघानंतर
करू शकतो. त्यामध्ये आपल्याला 60,000 रुपये इतके रक्कम मिळाली. त्यामध्ये मी पशुपालन, एक गाई आणि दुग्ध व्यवसाय उभा केला आणि मी या गटामध्ये आल्यानंतर म्हणजे आपण कधी कुठं जाणार नाही आणि ग्रामीण महिलेचं घरातून बाहेर पडणं हे मुश्किल असतं. पण बचत गटामुळे आपण मीटिंगला जाऊ शकतो. आपण आज इथं या उमेद याच्यामुळे उभा आहे. सर्वच महिलांची सुधारणा झाली. बऱ्याच महिलांनी व्यवसाय सुरू केले. माझं एकच म्हणणं आहे, बचत गट म्हणजे केवळ पैशांची बचत नाही, हा आहे विश्वासाचा गट, एकतेचा गट. दर महिन्याला थोडी थोडी रक्कम साठवली की एखाद्या बहिणीचा व्यवसाय सुरू होतो, एखाद्याचं कुटुंबाचं स्वप्न पूर्ण होतं. बचत गट म्हणजे एकमेकांना दिलेला हातभार आणि स्वतःला उभं करण्याची ताकद. एवढं बोलून मी भाषण थांबवतो. माझं नाव संगीता विठ्ठल काळे. मी निमगाव खैरी येथे CRP म्हणून कार्यरत आहे. माझ्या गटाचे नाव सप्तशृंगी महिला स्वयंसहायता समूह असून आमचा समूह वाघाई माता महिला ग्रामसंघाला जोडलेला आहे आणि आमचा वाघाई माता ग्रामसंघ हा सह्याद्री महिला प्रभा संघाला जोडलेला आहे. मी माझ्या जीवनाची यशोगाथा सांगायचं म्हणजे असं माझं काम आहे. मी स्वतः सक्षम आणि मी बाकीच्या महिलांना मी सक्षम बनवणं. तर मी माझी स्वतःची यशोगाथा सांगते. मी 2013 पासून अभियानामध्ये एक काम करते. त्याच्यामध्ये मी म्हणजे असं महिलांचं काम करून मी स्वतः रानात कामाला जात होते. रानात दिवसभर काम करायचे. पण मला एक नवीन काही ठिकाणी नवीन मार्गदर्शन घेऊन नवीन ठिकाणी जाऊन मला एक नवीन काहीतरी प्रेरणा निर्माण झाली आणि मी CIF निधीमधून, VRF मधून, अंतर्गत कर्जामधून, काही बँक लोनमधून मी छोटे कर्ज घेत चालले आणि त्याच्या माध्यमामधून आज रोजी माझ्या घरी शेवाईची गिरण, ओलेगाव दळीची गिरण, पिठाची गिरण, पापड मशीन, जेवणाचं पण काम बनवते. आणि या वर्षी माझं शेवाईचं म्हटलं तर मी म्हणजे 3 महिन्यामध्ये 70,000च्या शेवाई विकल्या. तर मला असं वाटतं माझ्यासारखे सगळ्या महिलांनी अभियानात आल्या तर नुसतं अभियानात येऊन बचत भरणं आणि कर्ज घेणं याला महत्त्व नाही. आपण गटात आल्यानंतर काहीतरी करून दाखवावं अशी माझ्या सगळ्या महिलांना विनंती असेल. मला इथं बोलण्याची संधी मिळाली. धन्यवाद. म्हणजे हॉटेलचा छोटा व्यवसाय होता चहाचा आणि मुलांनी स्पर्धा परीक्षा दिलेल्या होत्या. आणि त्यांना उच्च शिक्षणासाठी पैशाची गरज होती. तर मग मी म्हटलं का यांना म्हटलं आपण बँकेचे लोन घेऊ. तर हे बोलले का बँकेचे लोन आहे वार्षिक 16% दराने राहतात म्हणे, आपल्याला ते परवडणार नाही. मग आमच्या गावच्या CRP सरिताताई वावळे यांनी आमचा गट तयार केला. आम्ही नियमित बचत भरली आणि त्याच्यानंतर आम्हाला कर्ज भेटलं. त्या कर्जाच्याद्वारे आम्ही हॉटेल व्यवसाय चालू केला. आमच्या हॉटेलमध्ये भरपूर म्हणजे सर्व खाद्यपदार्थ तयार केले. आमचा व्यवसाय हा सुरळीत चालू आहे. त्या व्यवसायाद्वारे आमच्या कुटुंबाची चांगली बांधणी झाली. मुलांचंही चांगलं शिक्षण चालू आहे. 200 रुपयाची बचत करतो तसं नाही. बचत गट केवळ ही पैशाची नाही आहे, तर आपण ज्यावेळेस बचत गट तयार करतो तर एखाद्या महिलेच्या व्यवसायाला, कुटुंबाला, शिक्षणाला, आरोग्याला हातभार लागतो. ती सावकारी कर्ज उचलू शकत नाही, पण बचत गटामुळे ती फार सक्षम झालेली आहे. बँकेचे व्यवहार महिलेला माहिती नव्हते. ती बँकेमध्ये जाऊन पहिलं गटामध्ये बोलायला लागली 10 महिलांसोबत, नंतर ग्रामसंघामध्ये आपले विचार मांडायला लागली, ग्रामसंघानंतर ग्रामसभेमध्ये बोलायला लागली आणि आज इथं येऊन मी जी बोलते ती एक तुमच्यासारखी सामान्य महिलाच आहे. तर बँकेची महिला माझ्या गटाचे नाव साक्षी महिला स्वयंसहायता समूह. माझा साक्षी गट हा मैत्रिणी ग्रामसंघाला जोडलेला आहे. मैत्रिणी ग्रामसंघ हा सह्याद्री प्रभा संघाला जोडलेला आहे. माझ्या गटातून मी शेप घेऊन आणि गिरणीचा व्यवसाय चालू केलेला आहे. आणि जसं ज्या महिला 60,000 रुपये घेतात, इतर न इकडं तिकडं खर्च करता आपण स्वतः व्यवसाय उभा केला पाहिजे. ज्या महिलेने व्यवसाय उभा केला तसं ज्या महिलेने केला तसं दुसऱ्या महिलाला पण सांगितलं पाहिजे की आपण हे पैसे घेतल्यानंतर याचा व्यवसाय कसा केला, थोडा अनुभव त्या महिलेने दिला पाहिजे. आणि माझे 2 शब्द संपले. ज्या 5 क्वालिटी पाहिजे. प्रथमतः गुणग्राहकता आणि त्यानंतर आत्मविश्वास पाहिजे, प्रामाणिकपणा पाहिजे आणि इतरांना मदत करणे म्हणजे इतरांची मदत घेणे पण. हे सर्व गुण ज्याच्यामध्ये असतात तो सर्व गुण संपन्न असतो आणि तो दुसऱ्याला काहीतरी देऊ शकतो. म्हणजे असे हे केडर म्हणतात ना की शिक्षक जर चांगला असेल तर
आम्ही बचत गट तयार केले त्यावेळेस आम्ही 10 महिला एकत्र आलो, म्हणजे 10 समूहामध्ये आम्ही आलो. नंतर आम्ही जेव्हा आमच्या गावामध्ये सखी ग्रामसंघ झाला तेव्हा आम्ही 50 महिलाचा समूह तयार झाला. त्यावेळेस आम्हाला कळलं आणि नंतर जेव्हा आम्ही प्रभातच्या मीटिंगला यायला लागलो, मीटिंगमध्ये आल्यानंतर आम्हाला बऱ्याचशा महिला दिसल्यात. त्यांचं राहणीमान, त्यांनी केलेले व्यवसाय, त्यांनी केलेली प्रगती ही आम्ही पाहिली. आणि खरंच स्पर्धा असावी, प्रत्येक याच्या स्पर्धेमुळेच माणूस पुढं जातो. हिनं काय केलं, मी काय करायचं, ही स्पर्धा असल्यामुळं सगळ्या महिलांना खूप फायदा झाला. बचत गटामुळं आपण प्रत्येक वेळेस पुरुषावर अवलंबून होतो. पुरुषांनी जर पैसा दिला तर आपल्याला सर्व गोष्टी करता येत होत्या, पण ज्यावेळेस आपण बचत करायला लागलो, आपला हक्काचा पैसा तिथं झाला, आपल्याला मैत्रिणी तयार झाल्या आणि उमेदचा एक मोठा असा पाठिंबा तयार झाला आपल्याला का आपण ते पैसे घेऊन, कर्ज घेऊन आपण काही पण करू शकतो. महिलांनी जर ठरवलं तर ती यशस्वी व्हायला खरोखरच तयार होती, पण तिनं मनात आणलं पाहिजे. कारण महिला ही अशी फक्त विश्वास आणि खरेपणा ह्या 2 गोष्टी जर असल्या ना, तुम्हाला कोणीच कधी नाही म्हणणार नाही. रामपूर जिल्हा अहिल्यानगर. उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीणोन्नती अभियानाअंतर्गत माझा सौभाग्य स्वयंसहायता महिला समूह आहे. त्या समूहाची मी अध्यक्ष म्हणून काम करते. तसेच सौभाग्य स्वयंसहायता समूह हा सखी ग्रामसंघाला जोडलेला आहे आणि त्या सखी ग्रामसंघाची पण अध्यक्ष म्हणून काम करते. आणि सखी ग्रामसंघ हा सह्याद्री महिला प्रभाग संघाला जोडलेला आहे आणि त्या सखी प्रभाग संघाची पण अध्यक्ष म्हणून मी काम करत आहे. आदरणीय व्यासपीठावरील सर्वांना माझा नमस्कार. आज मैत्रिणींनो, आज जी अनिता जाधव बोलते आहे ही उमेद अभियानात येण्याच्या अगोदरची अनिता जाधव ही नेहमी महिलांच्या पाठीमागे बसणारी व्यक्ती होती. कारण काम आणि काम हे उद्दिष्ट होतं. पण ज्या वेळेला उमेद अभियानात आले, स्वयंसहायता समूहात आले आणि माझं पहिलं पाऊल हे नेहमी पुढं पडत गेलं आणि मी एक यशस्वी उद्योजिका म्हणून आहे. आज मी सह्याद्री महिला प्रभाग संघाचे अध्यक्ष म्हणून जे स्थान आहे त्याही स्थानापेक्षा आज मी एक गृहिणी नसून तर एक यशस्वी उद्योजिका आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. माझा गट हा स्वामिनी महिला समूह आहे. माझा गट हा विकास प्रभाग संघाला जोडलेला आहे आणि विकास प्रभाग संघ हा सह्याद्री प्रभाग संघाला जोडलेला आहे. मला तुम्हाला एवढंच सांगायचं, मी मगाशी उठून आले, आपल्यातल्याच काही बायका इथं बोलत होत्या, त्यांचं ते मनोगत व्यक्त करत होत्या. त्या बचत गटामध्ये येऊन त्यांना काय फायदा झाला हे आपल्याला सांगत होत्या, पण आपल्यातले बऱ्याचशा जणी मागं बडबड करत होत्या. मागं बोलणं खूप सोपं असतं, पण स्टेजवर बोलून आपलं जे मनोगत व्यक्त करणं असतं त्याला डिरिंग लागते. तुम्हा सर्वांना मला एवढंच सांगायचं आहे, त्यांचं मनोगत सांगताय त्यातून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे. हा बचत गट आपला असा प्लॅटफॉर्म आहे की यातून आपल्याला खूप नवीन प्रकारचे व्यवसाय चालू करता येऊ शकतात. मी स्वतः माझं CIF निधी घेऊन मी स्वतः सुरुवातीला मशीन खरेदी केली. मशीननंतर मी पिकोफॉल असो, ब्लाऊज असो शिवले. त्यानंतर मला त्याच्यातून खूप सारा फायदा झाला आणि त्याच फायद्यातून मला उन्हाळ्यामध्ये मी पापडसारखा उद्योग असू दे, लोणच्यासारखा उद्योग असू दे, आमच्या बचत गटातील सर्व महिलांनी वेगवेगळे व्यवसाय केले आणि त्यातून खूप सारा त्यांना फायदा झाला. आणि मला स्वतःला सांगायचं झालं तर या सीझनला जवळजवळ 50 ते 60 हजार रुपये मला पापड लोणच्यामधून फायदा झालेला आहे. तर हा खूप मोठा प्लॅटफॉर्म आपल्यासाठी आलेला आहे. मी तुम्हाला सर्वांना सांगते, आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या आपण व्यक्त करा. प्रत्येकीला वाटतं की आपण काही ना काही करावं, पण त्यासाठी पैशाची गरज असते आणि खऱ्या अर्थाने आपल्याला या पैशाची संधी आपल्याला ह्या सह्याद्री या प्रभाग संघाकडून मिळालेली आहे आणि उमेदसारखा आपल्याला मोठा समूह आपल्याला प्राप्त झाला. त्याबद्दल मी त्या उमेदचेही मनापूर्वक आभार व्यक्त करते. आणि रोजाराजी काम करणारी, पण पुढे चालून काळाने माझ्या मिस्टरांचा ॲक्सिडेंट झाला. घराची सगळी जबाबदारी माझ्यावर आली व मी अशीच रोजाराजी काम करत होते. मग मला बचत गटाचं मार्गदर्शन भेटलं. मी बचत गटात जाऊन CIF निधीचं कर्ज घेतलं, अंतर्गत कर्ज घेतलं व मी दुधाचा हळूहळू व्यवसाय वाढवला. हळूहळू व्यवसाय वाढता मी 100 लिटरपर्यंत दूध घालवू शकते आता. आणि एक जाधवताईंनी आम्हाला एक कमलाची गोष्ट सांगितली होती. तर कमलाची गोष्ट सांगितली ती त्याच्यामध्ये कमलाची थोडीशी चूक झाली होती. तिला कधी सायकल पण येत नव्हती. साधारणतः तिला बचत गटातून मदत पण झाली, सायकल पण भेटली, पण ती थोडीशी चुकीमुळं सायकल शिकताना हँडलकड न पाहता ती पॅन्डलकड पाहू लागली. म्हणून तिला डब्याचं पण काम भेटलं, पण ती पुढं न पाहताना पॅन्डलकड बघू लागली. म्हणून ती वेळेवर डबे पोच नाही करू शकली. तिची थोडीशी चूक मी सुधारून घेतली.
गाडी घेतली, गाडी शिकले, दुधाचा व्यवसाय पण वेळेवर करू लागले. म्हणजे कमला सायकल न शिकल्यामुळं हँडल न पाहता समोर रस्त्याकडनं पाहता ती पॅन्डलकड पाहू लागली, म्हणून वेळेवर डबे नाही पोचू शकली. पण मी हँडलकड बघून सरळ रस्ता पकडला आणि त्या गोष्टी दूध व्यवस्थित पोचू शकले. आणि मला बचत गटाची साथ आहे, माझ्या मिस्टरांचा हात आहे. माझ्या मिस्टरांनी जर मला इथपर्यंत येऊनच दिलं नसतं तर मी कोणत्याच गोष्टी करू शकले नसते. जसे मी सतत पुढे चालते, ती माझी सावली ती माझ्या मिस्टरांची आहे. माझे मिस्टर मला सतत साथ देतात, तू जे करशील ते. तर बचत गटाची खूप साथ आहे मला. महिलांनी आणलं पाहिजे. महिलांच्या काय अडचणी आहे, महिलांनी या मागच्या वर्षामध्ये काय केलं, प्रभाग संघ, ग्रामसंघ आणि समूह स्तरावर त्यांना कुठल्या पद्धतीची मदत झाली आणि त्याच्यातून त्यांच्या उद्योग व्यवसाय कसा उभारला, त्यांचं मनोबल, त्यांच्या यशोगाथा तुमच्यासमोर मिळाव्या, तुम्हाला त्याच्यातून काहीतरी मिळावं, योगदान त्या ठिकाणी त्यांचं आहे. त्या पद्धतीने तुम्हाला काहीतरी त्याच्यातून उद्देश तुमचा पण साध्य व्हावा, यासाठी आपण हे महिलांचं मार्गदर्शन या ठिकाणी घेत आहोत. बोल.